भूकंप आणखी वापस आला म्हणजे वाघ तिसऱ्यांदा, दोनदा वापस येऊन गेला. आता आम्ही तिसऱ्यांदा जातो वाघ पाहिले. तर ईश्वरजी दैवाडे यांच्या वावरामध्ये गाय मारली म्हणते. जाम पाहून तुम्हाला धावतो वाघ आणि काय नुकसान केले ते पाहून आपण गेल्यानंतर तिथं. तर आपले मित्र घेऊन जातो आम्ही, सुनील भाऊ चाचेरकर आणि विनोद भाऊ खेडकर. आम्ही जातो वाघ पाहायला. आता कोणतं नुकसान केले काय ते पाहू आपण व्हिडिओच्या माध्यमातून. तर निघलो ना आता आम्ही घरून. ही सर्व तायवाडे यांची गाय मारली म्हणजे वाघानं. तर आम्ही आता जातो मित्रमंडळी पाहाले. तर पाहू आपण किती मारले, नुकसान कोणती केली. तर स्पॉटवर गेल्यानंतर कारण की तीनदा जो पहिल्यांदा अटक केला ते वरंब्याच्या गाय मारलं होतं वरंब्याच्या. आता त्याच्यानंतर मग रामभाऊ वंजारीची त्यांच्या वरंब्या अटक केला होता वाघानं. आणि तिसरा जो अटॅक आला म्हणते रिटर्न, म्हणजे कम से कम एखादी महिन्याची गॅप झाली आहे. 1 महिन्यानंतर आणखी वाघ रिटर्न आलाय वापस. तर कास्तकाराले किंवा मजूर वर्ग किंवा इतर जो जाणेवाले आहे त्याला व्हिडिओ द्वारे तुम्ही सांगण्या माध्यमातून हेच आहे का थोडं सतर्क राहावं शेतामध्ये, कारण की पराठी आहे, ऊस आहे, तर वाघाले लपण लगीच आहे. तर जीवाची काळजी घ्या सर्व आपल्या जनावरांची. तर पाहू आता जाऊन आपण रस्त्याने जात आहोत झरप रोड. पर्यंत आपण वरम रोडनं गेलो होतो, आता झरप रोड. विनोद भाऊ आपले ड्रायव्हिंग करत आहे. इथून गावातून भुगाव गावातून 2 किलोमीटर आहे, 2 ते 3 किलोमीटरचे अंतर. शेतामध्ये मारलाय म्हणते, पाहून आता आपण. तर आता आपण वावराच्या रस्त्याला लागलो आपण. असा रोड आहे, म्हणजे नराच्या बांधण आहे. म्हणजे नराची बांधण म्हणते तो आमच्या इकडं. तुम्हाला तर मालूम आहे आपल्या नागपूर जिल्ह्याची भाषा कशी आहे, तेच आपली गावरान भाषा. त्याला कानबुरी झाड म्हणते, फुलवाले पांढरा. कोणी बेसराम म्हणते, आम्ही कानबिरी झाड म्हणतो आमच्या इकडं. ही गाडी मागा आहे. आता आम्ही निघलो न्याय साईडले ऊस, या साईडले पराठी. फोन आला होता आपल्याला, तर भाऊ गाई मारली म्हणे वाघानं. तर आता आपण आलो समजा तिसऱ्यांदा वाघ वापस आलाय, 2दा वापस जाऊन स्पॉटवर पोहोचू राहिलो आपण. इथं गाडी ठेवणं पडन आणि इथून गेलेत अंदर. काय कोणाची मर्जी पाहून आपल्याला फोन आलता का ईश्वर वंजारी तायवाडे याच्या वावराकडे या म्हणून. तर चाललो आता आपण गाडीहून. आता आम्ही उतरलो, भाऊ उतरलो आम्ही गाडी. बाकी लोक आणखी गेले पळाले. आपण जाऊन आता विचारतो फोन लावून मी आता कुठं आहेत म्हणून. तशी वावराची पांधण आहे ना, पांधरना बी आता होता कारण की लोक पाहून येऊ राहिले. आता आम्ही जात आहोत रस्त्यानं. हा रस्ता असा 2 साईडली, एका ढूस एकाटली ढूस. आता आम्हाला भीती वाटते. हा ए भाऊ पाहून आले वाघ, आता उसात गेल्या म्हणते. हा हे वाघ पाहून आलेले आहेत. आता आम्ही जातो पाहाले. पाहून स्पॉटवर गेल्यानंतर पाहून आलेले आहेत सर्व. हे पाहून आलेले आहे सर्व. आता आपण जातो. आता आपण स्पॉट जवळ पोहोचत आहोत. हे मागून आहे आपण आता समोर होतो पोराला सर्व धावाच्या. हे पहा हे पोरं मिळून जातो आपण, कारण एकट्याला भीती आहे आपल्याला सर्व. इकडे बारे बापू. हा हे पोरं सर्व आपल्या एरियातले, आपले विनोद सुद्धा आहेत. याला भीती नाही वाटत. इकडं धान आहे, हा धान, इकडं ऊस. बघा मी जातो तो व्हिडिओ बनायला, पण आपल्याला भेव लागत भाऊ, कारण वाघ होय तो. बा सा आहे हे पोरं थांबलेत माझ्यासाठी का भेव लागेल म्हणून. हा पुतण्या सुद्धा आहे.
हे बा बगले बसले वावरामध्ये, किती छान ग्रुप मध्ये बसल्यात. एकट्याच्या प्रतीक धावत आहेत ते. पहा हे सर्व पोरं पाहून आले आहेत आणि आपल्याला लागतो भेव म्हणून आपल्यासाठी सर्वजण थांबले आहे. हे पहा सर्वजण. गाय किती मारणार बाबा? एक गाय मार. कोणीकडे आहे? तिकडे आहे का? हा ठीक आहे. आता मामा चालला, त्या मामा जातो आम्ही. तर हे बा इथं गाय एवढ्या म्हणजे गाय आहे म्हणते कचऱ्याचा. बा इकडं पड्यार आहे. हे बा पड्यार कचरा आहे. कचऱ्याच्या मध्ये गाईला आणलं ना वाटते. बहुतेक जंप पण आता आपण कुठून आणले काय आणले तर. हा पा आता आपण पोचलो स्पॉटवर. गाईला मारलं ना वाघानं. हे गाय पा, हे गाय आणि हिच्या नड्ड्याला पकडलं नड्डी. हे पा नड्डीला घाव आहे दाताचे. हे पा ही गाय आहे. गाई जास्ती बहुत किमतीची आहे गाय. हे पा वाघाने इथं पण अटॅक केलं नाही मानवावर. मानव अटॅक करून सैनी. हे पा इथं पण होल आहे. पा दाताचे निशाण आहे इथं आणि रक्त बंबाट झालेली आहे गाय. घाटी पकडलं नाही. गाय खूप मोठी आहे आणि चांगली किमतीची आहे ना, चांगली दुधाची गाय आहे. आणि गाय वरून गाभण आहे. हे पहा मागचा भाग पुरा खाल्लाय गाईच्या. वाघ खूप मोठा आहे म्हणते का की मागच्या व्हिडिओ मध्ये पाहिला तर खूप मोठा आहे आणि हा मागूनच खात आहे. मागून खाल्ला पूर्ण थानगी खाल्ला ना गाईच्या. हे पहा हे पहा अशा प्रकारे गाईच्या मागचा भाग खाल्ला नाही वाघानं. वाघ एवढ्या कुठं जागेमध्ये असाल, कारण की इकडे पहा या साईडले हुस आहे, या साईडले हुस आहे आणि या साईडला हुस आहे. लोक बसून आहे झाडामध्ये नाही का सर्व वरचे पाहून आलेले. इकडे सुद्धा लोक आहे आणि इकडे पण आहे. शेतकरी किंवा जो येणारा व्यक्ती कोणत्या शेतामध्ये त्यानं सतर्कने यावा. आणि कारण की बा वाघ आलेला दुबारा आणखी म्हणजे तिसरी वेळ वाघ येण्याच्या काय दारू. हे बा काय देता काम धंदे सोडून वाघ पाहिले आले. वाघानं कोणती शिकार केली म्हणून नुकसान कोणती आली. आमचे मेंबरशिप सुद्धा आले आहे. इथं भाऊ मेरकुळे मजूर वर्ग शेतकरी किंवा कोणी जो शेतामध्ये येते त्यांच्या सतर्कने यावा आणि प्रशासनानं वाघावर थोडी कारवाई करून वाघाला पकडून नेण्याची कृपा करावी. कारण की शेतकरी किंवा मजूर वर्ग वावरामध्ये कामाले यायला भीतेत. आपले भाऊ सुद्धा सांगत आहेत का भेटेत म्हणून आम्ही सुद्धा वावराला भेटतो. आपले जितू भाऊ मेरकुळे सुद्धा आले आहेत पाहणी करायची. हे दोन शब्द बोलतील बघा याच्यावर. मेरकुळे ग्रामपंचायत सदस्य. माझी वन विभागाला एवढीच विनंती आहे की हे जे वाघ जो आलेला आहे आमच्याकडे तो वारंवार आम्हाला त्रास देत आहे. आज 1.5 ते 2 महिने झाले मजूर वर्ग आपल्या घरी आहे. कोणी शेतावर जाण्यास तयार नाही. प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला आणि वन विभागाला माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही हा तात्काळ वाघ पकडून घेऊन जावे और आम्हाला मजूर वर्गाला आणि शेतकऱ्याला सुखी आणि समृद्धीचे जीवन जगू द्यावे. हीच विनंती. धन्यवाद. हे पहा एकदा हे गाय हे शिकार केलेली गाय आहे. मागचे दाखवून देईन मला. फडपल्ला दिदी फडपल्ला का मग काय झाली म्हणते ना फडपल्ला म्हणते ना तात्या साथ नाही बे. मग आता आम्ही इथून गेलो सामने गेलो गायपला म्हणते वाघ. ठीक आहे गाय पाहिले आलो आम्ही पकडून असा ते गायचे मालक आहेत म्हणणं आहे. नरेश भाऊ सावरकर यांची गाय आहे. ते आपण ग्रामपंचायतनं पूर्णपणे लेटर देऊन झाले आहेत. पूर्णपणे लेटर देऊन डायरेक्ट म्हणून आपण जेव्हा त्यांनी ते फोर्स केला होता मागा तर त्याच्यासाठी याने SRPF पाठवली. आपण काय करू शकतो सांगा. ते आहे आता मजुरी आहे. बच्चा काय पाहिजे ना बच्चा त्यांनीला आपण बच्चा पहिला नेऊन टाकलं असं. बच्चा नेऊन टाकलं असं त्यानं मारलं बच्चाली जमवलं. तर एक पिल्ला गायच्या गाय पाय म्हणते नरेश भाऊ सांगत आहे. एक गाय मारली आणि एक पिल्ला गाय पाय म्हणते. शुभम वंजारी या सुद्धा आले पाहाले. ते म्हणतात का पराठे काढायला आता बाया कोणत्या येतील असं त्याच्या जो प्रश्न पडला. काय
पराठ्यावाल्याचे आता एवढा लोचा होणार आहे का? बहुत काही लोचा होणार आहे. आज बायांना भेटत, माणसाला भेटत. मग त्याला बनवून करायला पाहिजे. गावचे नागरिक आपापल्या पद्धतीनं दुःख व्यक्त करत आहेत. आता आपण जात आहोत. पुन्हा कोणी उसामध्ये दिसल्या म्हणते वाघ फळफळला म्हणते, असं लोकायले भात झाल्या म्हणते, फळफळला म्हणते. पाहून कोणी गेल्या खोजी त्याची. तर आपले विनोद भाऊ चिकन सेंटरवाले आले आहेत पावाले. आता हे दोन जे पाहुणे आहेत हे रुयाडचे आहेत, हे सुद्धा वाघ पाले आले आहेत. यायला मालूम झाला. आमचे शुभम भाऊ बँकवाले कनेक्शनवाले सुद्धा आहेत. आपले तावाळे बंधू कामगार त्याच्यावर शेजारीचे आहे, ते सुद्धा आले तिथं. आपले मित्रमंडळी जय बिरूची जोडी ते सुद्धा आली आहे सर्वजण. आपले मित्र खोजा पाहिले, खोज्यात मध्ये उसात धसलाय म्हणते, आपण जाऊन पाहिले. इथून वाघ गेलाय म्हणते. पंजे बा अशा प्रकारचे पंजे वासरू काय पाय म्हणते ना बा. पंजे वाघ बहुत मोठा आहे. एक बिल्डसचा मोठा आहे. म्हणजे वाघ किती मोठा आहे कल्पना करू शकता. या उसात गेलाय म्हणते वाघ. रोशन भाऊ पाहताय अंदर मध्ये कोटपरता गेलाय म्हणून. काय जाऊ नको बाबा, वाघ आहे म्हणते रे. आणि अंदर घुसलाय म्हणते. बाबा तिकडून घुसलाय तसा, आणि इकडून त्या उसातून होऊन असा 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 होऊन बाबा इथून वापस या उसातून निघलाय, इथून गेलाय हवाल्या धुऱ्या त्या काढल्या उसात. हे बाबू पोरा चाललो त्या मांग माग. आपल्याला भीती तर वाटत आहे, कसा एवढं येणं आहे म्हणून आपण जाऊ राहिलो मी. हे पा एवढे पोर आपल्या मांग आहे. आपण करून बी एवढी करू ना. आलो आपण खोजा याच्यावाल्या. हे पा आपा त्याच उसात निघून त्याच उसात घुसलाय. हे बा हो सावली जाऊ रे. कोण दिसला म्हणजे सावली पाडबरीच्या. हे बा अशा प्रकारचे पंजे आहे. तिथून अंदर गेलाय वाघ असा इकडं सारणी मध्ये. सारणी घुसला आता तो वायू करत ते घुसत नाही. हा असा असा गेला अंदर दावत आहे आपल्याला. बहुत अंदर मध्ये ऊस बहुत मोठा आहे, दिसणार नाही आपल्याला. त्या कारणाने बस तेवढ्यापर्यंत जात आहोत आहे का नाही. हा बा अशा प्रकारे वाघ अंतर गेलाय. शिकार करून एक किल्ला नेलाय म्हणते वैड आपल्या सोबत त्या ना. अंदर आलेला आहे, येथून कुदलाय म्हणते वाघ. येथून छलांग मारला ना बा. येथून अशा प्रकारे छलांग मारून येत कुदलाय. तिथून पाय धुवून हा बा पंजे इथून छलांग मारली आहे. अड्डीवरून पाणी चालवून आलेले त्याकडे कुदलाय. हा बा तिसकाटून या साईडला येऊन इकडून जाऊन असा 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 पाणी पेलं नाही. इथं पाणी पेलं. हे बा पाणी पेवायचे निशाण आहे बा. पाणी पेलं ना इथं. दोन पंजे इथं पाणी पिऊन सेंट्रो गेलाय. आणखी त्या साईडले वापस म्हणजे या त्या दिवसात गेलाय जिथं आपण खोजे पाहिले. हा बा भाऊ दावत आपल्याला त्या दिवसात गेलाय. हा बा वाघ 2 दिवसाच्या पहिले म्हणजे वाघ इकडे रहिवासीच आहे. आपण म्हणता गेलो आला पण काही दिवसानंतर हे जुने पंजे आहेत. पाणी संगारला इथं जुने पंजे आहेत. बा वाघ इकडेच आहे. इथून वापस आणखी उसात गेलाय तो. ह्या 2-3 दिवसाच्या अगोदर आला आहे तो. हा 2 दिवसा अगोदर आलाय. पंजे वरखाली येतात. हा भाऊच्या म्हणणं बरोबर आहे. आता म्हणजे वेगळं वळखल येते. ताते पंजे वरखाली आमचे जय गुरु आहेत त्याला सुद्धा पक्के ते खिलाडी आहेत त्याला ओळखू येते. ह्या उसामध्ये आहे भाऊ वाघ. आता येतील फॉरेस्टवाले फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं आमच्या गावामध्ये मुक्काम आहे. एक महिन्याला ते त्यात कोणती काय ऍक्शन घेते ते पाहू आपण. आणि असे आमच्याकडे पाणी पिते भाऊ मोटरच्या मजा पाणी आहे. 1 नंबर आहे गोड. मी येतो पायत भीती वाटत आहे कारण की वाघ घुसत आला गेला आहे. भीती वाटत आहे बहुत. वाघ आहे डगर. आम्ही येतो पाणी नाही चालणार वापस रे. आम्ही
इथून असे घसल्यामध्ये एवढं अंदर घसलो आम्ही. भाऊला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा ते नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. एवढी गँग आहे आमच्याकडे. वाघ मागच्या व्हिडिओ मध्ये पहिल्या 2 व्हिडिओ टाकले आहे. तर आता वाघ आपल्याला झोपले जागा दाखवतो तुम्हाला. ते पहा, हा पहा वाघाचे निशाण पहा, झोपले जागा पहा, पुरी चिकनी आली आहे. येथून पहा असा वाव भरायचा वाघ आहे. हे पहा निशाण इथं झोपलाय वाघ. त्याच्या पुरा निशाण बनलाय झोपण्याचा. चिकनायतून म्हणजे त्यानं ते मारलं नाही पलटी वाघाचे. पोरावर आम्ही येते रिक्षातून जात आहोत. बोले लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. खोजे पा हा खोज्याद्वारे गेला असं अंदर. खोजे पा खोज्यानं असं वाटत आहे की अंदर गेला ऊस म्हणून. आम्ही उसात धसलो सर्व जण, सर्व पोट्टे आम्ही धसलो उसात. पाहू राहिलो कोणीकडे गेला म्हणून. खोजा गेलाय उसात. या आता आपल्या अंदर घुसू शकत नाही भाऊ. आता त्याच्या मागं डुकर आहे. चालतं रस्त्या पाहिजे बाबा. त्याचे पायाचे पंजे इकडून गेला. आम्ही धसलो उसात अंदरून जातो. काय येतो वाघ कोणीकडे गेलाय म्हणून अशी वाटत आहे म्हणून. ऊस तर भाऊ लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तसे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आता आपण जातो घराकडे. या ऊसामध्ये आहे वाघ हा वाल्या त्यावेळे बंधूची. चाललो आम्ही घराकडे. सर्व झाले गाय पाहून त्यावेळेला ऊसामध्ये एक वाघ आहे. आमच्या गोष्ट जे पायनारे म्हणतो ते गाय म्हणजे फळफळला म्हणजे असं नाही का पलटी वगैरे मारला तर आवाजाला यायचं ते पराले. मग तर नेक्स्ट व्हिडिओ पाहून वाघ कोणती ॲक्शन घेते आणि कोणता शिकार करते का करते पाहू बघ. आणि प्रशासन याच्यावर कोणती कारवाई करते हे सुद्धा पाहू आपण. भाऊच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. घंटा